नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. ये रे जेवायला. अरे तू तिथे काय करतोयस? अहो इकडे जयराजन कोण आहे? तो माझा नवरा आहे. काय झालं? मी पासपोर्ट व्हेरिफिकेशन साठी आलोय. ते आहेत का? पासपोर्ट ऑफिसातून आले आहे. पासपोर्ट ऑफिसातून आले आहेत. हो साहेब. अच्छा, कुठे राहतोस तू? तिकडे ते तिसरं घर माझंच आहे सर. तुझ्या बरोबर आणखी कोण फक्त राहतं? मी, माझी बायको आणि माझी मुलगी आहे सर. मुलीचं वय किती आहे? अनिता 7 वर्ष. हे घ्या. साहेब. कुठली पोलीस केस तर सुरू नाही ना? नाही साहेब. राजनला भेटायला कोण आलंय? हा.
तुम्ही कोण? तुम्ही ओळखत असाल. मी मुरली वकिलांची मुलगी आहे, मंजिरी. माझ्या वडिलांनी तुमची केस लढली होती. हल्ली माझे बाबा खूपच आजारी असतात. 5 वर्षांपूर्वी त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता. मी इथे यासाठी आले जेणेकरून त्या केसबद्दल मी काही गोष्टी जाणून घेऊ शकेल. त्याच संदर्भात मला इथे येऊन तुम्हाला भेटायचं होतं. येस. ऐक जेपी, हा माणूस फक्त एक ड्रायव्हर नाहीये. त्याने LLB ही केलंय. मला भेटायला आला होता तेव्हा खूप डिप्रेशन मध्ये होता. तेव्हापासून माझ्यासोबत आहे. ग्रॅज्युएट ड्रायव्हर. चांगलं आहे ना? विश्वास ठेवू शकतो ना? हो, म्हणूनच तर तुझ्याकडे घेऊन आलोय. चुकून सुद्धा ना माझ्या समोर नका येऊ. मी तुझ्याकडे कसा माणूस मागितलेला, आणि तू कसा माणूस पाठवलाय. आता पैसे मागायला मग दाखवतो. मी माझं काय ते बघून घेईन. चल फोन ठेव. सर, मला ते एक डाऊट होता सर. हां. आम्ही ते त्या उत्सवामध्ये काही मुलांना हत्यारासकट पकडलं होतं. मला असं वाटतंय हा प्लान त्या लोकांचा असू शकतो. हा, ही तीच लोक असू शकतात सर. आजकाल त्यांची हालचाल काही ठीक वाटत नाहीये. काल रात्री त्यांनी मीराशी असभ्यपणा केला. सध्या तरी ती केस मी सिलिनाला सोपवलीये. एक काम करा, उद्या सकाळी त्या सगळ्यांना इथे बोलवा. सर, हॅलो. हॅलो, जयराजन बोलताय का? हो, कोण बोलतोय? मी ॲडव्होकेट मंजिरी बोलतीये. तुम्ही आता बिझी तर नाही आहात ना? नाही, बोला, काय काम आहे? मला तुमच्या वडिलांच्या केसच्या संदर्भात तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. आणि मला तुमचा फोन नंबर मल्याळपूजा पोस्ट ऑफिसमधून मिळाला. मला काही डाऊट्स क्लिअर करायचे होते. मी तुमच्या वडिलांना पण भेटून आले. जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही इकडे येऊन मला भेटू शकता का जयराजन? कारण आपण सगळ्या गोष्टी फोनवर नाही बोलू शकत. मॅडम, मी कामासाठी अब्रॉडला चाललो आहे. एवढंच नाही तर आईच्या मृत्यूनंतर मी बाबांना भेटायचा प्रयत्न केला होता. मग आता मी त्या माणसाचा विचार का करू ज्याला आम्हाला भेटायची कधी इच्छाच होत नाही. हे बघ जयराजन, मी ही गोष्ट चांगलीच जाणून आहे. त्याच संदर्भात तुला भेटून तुझ्याशी बोलायचं आहे. तुझ्या वडिलांची तब्येत पण बरी नाही आहे. विश्वास ठेव, मी आत्ताच त्यांना भेटून आले. नंतर परत तुला पश्चाताप नको व्हायला. नाही मॅडम, पण ते मी तुला फोर्स करत नाहीये, पण नीट विचार करून मला कॉल कर. ओके? तुम्ही मला उद्या पार्क मध्ये घेऊन तर जाल मग ना? शाळेत कोण जाणार? शनिवारी तर हाफ डे असतो ना. हा, मग आपण उद्या पार्क मध्ये जाऊया. चला आता जेवून घ्या. घे. हॅलो. जयंत, पासपोर्टचं काय झालं? आज व्हेरिफिकेशन तर पूर्ण झालं. हा, तर पासपोर्ट पण 2 आठवड्यात मिळून जाईल. ठीक आहे. पासपोर्ट मिळताच त्याची कॉपी मला पाठवून दे. हो. आणि इथे मी तुझ्यासाठी शब्द टाकलाय. जास्त उशीर झाला तर मी प्रॉब्लेम मध्ये येईन. तुला समजतंय ना? हो, मला मिळालं की मी लगेच पाठवून ठीक देईन. आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका. नाही, मी टेन्शन घेत नाहीये. हो, नंतर हो. बोलतो तुझ्याशी. अनिता आणि कल्याणीला पण सांग मी हा विचारलं हा, म्हणून. ठीक आहे सांगतो. खा बरं. अरुण होता, म्हणत होता पासपोर्ट मिळाल्यानंतर मला लगेच निघावं लागेल. म्हणजे आता 1च महिना हातात आहे.
साहेबांची चिठ्ठी आली आहे. जाशील ना? एकदा त्यांना भेटायला हरकत काय आहे? एकटा नको जाऊस. आम्ही पण सोबत येतो. मला पण त्यांना बघायचंय. कल्याणीला पण आनंद होईल. मला माझं घर गमवायचं नाहीये बाळा. या म्हातारीला ती लोक खूप त्रास देत आहेत. आता तूच सांग की मी काय करू. माझ्या समोर माझ्याच बद्दल फोनवर वाईट साईड बोलतात. मी आता आणखी सहन नाही करू शकत बाळा. असे शेजारी असतात का? दुर्लक्ष केलं तर आणखी त्रास देतात. मी लगेच कोर्टात तुमची केस फाईल करते. बाकीचे शेजारी तुमच्या बाजूने असतील तर अजून फायद्याचं ठरेल. आणि हे जे त्रास देत आहेत त्यांच्याकडून 5 लाखाची भरपाई मिळवून देईन. ठीक आहे? एवढे पैसे देतील ते लोक? कोर्टाच्या निर्णयानंतर त्यांना रक्कम द्यावीच लागेल. आता तुम्ही आराम करा आई. मी ॲडव्होकेसी लेटरची कॉपी तुम्हाला पाठवून देईन. ती नीट वाचून घ्या आणि काही जोडायचं असेल तर तसं कळवा. काळजी करू नका. हा कोर्टाचा निर्णय कधीपर्यंत येईल? कमीत कमी 2-3 वर्ष तरी लागतील. कोर्टाचं मॅटर आहे ना. या ना. मी जयराजन. 2 दिवसापूर्वी तुम्ही मला कॉल केला होता वकील मॅडम. हा, जयराजन. जास्त वाट तर नाही बघायला लागली ना? बसा ना. मला वाटलं नव्हतं तुम्ही याल. मग अचानक तुमचं मन कसं बदललं? मी बाबांना भेटूनच येतोय. तुम्हाला त्यांच्या केसच्या संदर्भात माझ्याशी काहीतरी बोलायचं होतं ना. मग कसं वाटलं त्यांना भेटून? तुझं नाव काय आहे बाळा? हिला आईचंच नाव दिलं. तर ही आपली छोटी कल्याणी आहे. घाबरू नको बाळा. मी तुझा आजोबा आहे. आमच्या लग्नाला 8 वर्ष पूर्ण झाली आहेत. आम्ही आधी पण तुम्हाला भेटायचा प्रयत्न केला होता, पण तुम्ही भेटायला नाही का म्हणाला तो बाबा? बाबा, काय झालं असतं जर तुम्हाला एकत्र बघितलं असतं? मला तर आता इथेच मरायचंय. पण आता माझा मुलगा मला भेटायला आला. मला आणखी काही नको. मला आता जर मरण आलं तरी काही हरकत नाही. मी काही लोकांवर विश्वास ठेवला होता. मी माझं काम पूर्ण इमानदारीने करायचो. मी कधीही काही चुकीचं केलं नाही.
स्वतःला निर्दोष सिद्ध करून इथून बाहेर पडून चांगलं आयुष्य जगण्याचा प्रयत्नही केला नाही. मला इथून बाहेर नाही पडायचंय. जा, सुखी राहा तुम्ही लोक. माझे बाबा खरंच गुन्हेगार नाही आहेत. आणि आपण हे सिद्धही करू शकतो जर तू साथ दिलीस तर. माझा पण ह्या केसमध्ये खूप जास्त इंटरेस्ट आहे, कारण आधी तुमच्या वडिलांची केस माझे वडील लढत होते. एक दिवस मी माझ्या वडिलांचे सगळे रेकॉर्ड्स चेक करत होते, तेव्हा अचानक मला तुमच्या वडिलांची केस मिळाली. खूप डिफेंडिंग पॉइंट्स असून सुद्धा माझे वडील ही केस कसे हरले मला आश्चर्य वाटलं. म्हणून मी विचार केला एकदा जेलमध्ये जाऊन तुमच्या वडिलांना भेटेन. मला माझ्या या अवस्थेतून फक्त एकच माणूस कायमचा सोडवू शकतो. माहितीये कोण? राजीव. तुमच्या वडिलांच्या निर्णयानंतर राजीवला कोणीच नाही बघितलंय. एकदा ही केस वाचताना मला माझ्या वडिलांचे पर्सनल फाइंडिंग्स सापडले होते. मला हे माहीत नाही की एवढ्या वर्षांनंतर त्या फाइंडिंग्सने काही साध्य होईल. केरळ कर्नाटका बॉर्डरवर रतनहल्ली नावाचं एक गाव आहे. तिकडून आपल्याला काही माहिती मिळू शकते. जर तुम्ही ते शोधून सत्य जाणून घ्याल तर आपण ही केस रिओपन करू शकतो. So in the present case, crime number 274 by 2008, as the accused, Mr. Rajan found guilty of the charges. The court hereby sentencing Mr. Rajan for 15 years of imprisonment. सर, शॉर्ट घालून जो मुलगा आहे ना, तो या सगळ्यांचा लीडर आहे. तो जॉय फिलिप सरांचा ड्रायव्हर पण आहे. या मुलांनो, खेळ संपला तुमचा. काय झालं? या ना. या ना, सर बोलवतायत, ऐकून तर घ्या. अरे या, मारणार नाही. काय झालं सर? हा, अरे काय नाही, फक्त एन्क्वायरी करायला आलोय, बाकी काही नाही. अजून खेळ संपला नाही ना? काही हरकत नाही. उद्या तुम्ही आंघोळ करून सकाळी 10 वाजता पोलीस स्टेशनला मुकाट्याने यायचं, विसरू नका. सरांना फक्त थोडी चौकशी करायची, बाकी काही नाही. जे विचारायचं ते आत्ताच विचारा. तुला खूप घाई आहे का? सकाळपासून संध्याकाळपर्यंत चाटत बसायचं, एवढंच काम ठेवलंय का सर आमच्यासाठी? खूप मजेशीर माणूस आहे. उत्सव सुरू होता तेव्हापासून माझी तुझ्यावर नजर होती. चल या इकडे. मारू नका त्याला. ओ सर, कशाला मारताय? ओ सर, एक मिनिट सर. परिणाम चांगले होणार नाही. बोलो ना, पोलिसांची शानपणा केलास तर तू तुझं थोबड म्हणतो. बिलकुल बांध. सर तुम्ही बसा, सर तुम्ही बसा. लवकर पोलीस स्टेशनला यायचं. जर उद्या सकाळी 10 वाजता पोलीस स्टेशनला पोहोचला नाहीस ना, तर तुमच्या सगळ्यांची वरात काढेन. चला सर, येतील ते लोक. चला सर. हो, आणि मी बसमध्ये आहे. मला वाटलं पोहोचून फोन करायचा विसरलास. कधी पोहोचणार? हॅलो इथे नेटवर्कचा इश्यू आहे. मी तिथे पोहोचल्यावर कॉल करतो. हॅलो, माझा आवाज ऐकू हा. येतोय? हो, तिकीट सर. तिकीट.
खरं तर तो एकदम साधा माणूस होता. माणुसकीच्या नात्याने बघितलं तर तो निर्दोष आहे की नाही याबद्दल आम्ही काही सांगू शकत नाही. तसं पण आता पोलीस पण या बाबतीत काही सांगू शकत नाही. तू एक काम कर, सगळ्यात आधी तू तिथे एकटा जाऊन त्याच्याबद्दलची माहिती गोळा कर. जर कळलं की तो तोच आहे तर मी स्वतः तुझी मदत करेन. हो ठीक आहे साहेब. आणि ऐक, तो कर्नाटक बॉर्डरवरचा आहे हे तुला कोणी सांगितलं? ॲडव्होकेट मुरलीजींची मुलगी पण आता वकील झाली आहे. त्यांनीच मला हे सगळं सांगितलं. त्यांना पण असंच वाटतं सर. हम्म. ठीक आहे, आम्ही बघून घेऊ. तू जाऊ शकतोस. हो सर. सर, तो SI मोहन आणि CI आम्हाला त्रास देत आहेत सर. आम्ही कोणता गुन्हा पण नाही केलाय, तरी पण आम्हाला उद्या सकाळी पोलीस स्टेशनला बोलावलंय. कोणी काहीतरी करतं आणि नाव आमचं येत आहे. सलमान. हॅलो, अरे कुठेस तू? बस पोचतोच आहे. 5 मिनिटं लागतील. बरं ठीक आहे, बाय. मळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग? ओ दादा. अरे यार, खूप थंडी आहे. चल मुनीर, येतो मी. कोण ती होती अन कुठं? भाऊ, इथे राहायला मला कुठे रूम मिळेल का? राहायला रूम हवी आहे का? तिकडे जवळच अन्नपूर्णा नावाचं एक हॉटेल आहे. तुम्ही तिकडे जाऊन बघा की, पण जरा पायी चालत जावं लागेल चांगलं आहे तुम्हाला. ना? होय, हा हा, बरी आहे. दादा, कुठून आलात तुम्ही? वेट्टिलपारावरून. हा, तेव्हाच आधी कुठे बघितलं नाही. बरं भाऊ, तुम्ही इथे राजीव नावाच्या व्यक्तीला ओळखता? राजीव काय करतो तो? ऐकलंय खूप वर्षापासून इथेच राहतोय. माझ्याकडे त्याचा एक फोटो आहे. हा तर राजीव कसा काय असू शकतो? म्हणजे? अहो, आत्ताच तर जीप मधून गेला. हा, काय? पण कुठे राहतो तो? हे बघा, पुढच्या वळणावर त्याचं घर आहे तिकडं. हा, आणि त्याच्याकडे ट्री हाऊस सुद्धा आहे. तिकडे राहायची सोय बी होईल. बघताय काय, निघा लवकर. किती झाले? 10 रुपये. हे घ्या, येतो. हा, वय, ठीक आहे ठीक आहे. ठीक आहे. बरं मोहन सर, कविता कशी हो? सगळं ठीक आहे ना? ठीक आहे, पण पुढच्या आठवड्यात तिला घेऊन मेडिकल कॉलेजला जायचंय. तुम्ही सुट्टी घ्या ना सर. मी तर आहे इकडेच, बघून घेईन. काय बोललात? म्हणजे आम्ही सगळे आहोत ना इकडे सर. अहो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तसं नाही, मागच्या आठवड्यात खूप सुट्ट्या झाल्यात माझ्या, म्हणून मी अजून सुट्टी मागू शकत नाही. अहो सर, तुम्ही बिंदास जा. जर एखादी केस आली तरी आम्ही सगळे आहोत ना. आम्ही सगळे बघून घेऊ ना सर. हो सर. आणि तसंही या विभागात केसेस किती येतात तुम्हाला तर माहिती आहे ना. माझा पण पेक बनव रे. Cheers. Cheers.
शफिक मोहन हा, सर हा. तुम्ही हा, अजून गेले निघतोय, नाही निघतोय. हो, घरी सांगितलं कुणीतरी मी अस्वस्थ असेल जाऊन टेन्शन ती rest घालवा आहे. करून घ्या हॅलो कविताजी मोहन माझा फोन नाही उचलत आहे. जरा होल्ड करा कविताजी. शफीक सर मोहन सर अजून घरी नाही पोहोचले. नाही 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 पकड साला. चल, उठ, उठ. अरे, चल 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 काय करताय तुम्ही? अरे, आम्हाला का पकडताय? सोडा सोडा आम्हाला. पटकन बाहेर या. दरवाजा उघडा. हे उघडा दरवाजा. कुठे त्या दिशेने चला. हे तो बघ तिकडे. हे पकड त्याला. हे थांबतो तो बघ, तो बघ. चल चल चल. हे थांब, हे थांब थांब थांब. हे पकडा त्याला. जेवण झालंय तुझं? हा सर. जीप मधून सामान हो, सर. काढून पोहोचव तिथे. भाऊ हां नाश्ता आणू? हो भाऊ हा ते कोण आहेत? ते सलीम भाऊ आहेत. काय रे, गेस्टला जेवण दिलंस ना? नाही द्यायला चाललोय. हा. हॅलो, गुड मॉर्निंग. इथे कसं वाटतंय आता? छान वाटतंय. व्ह्यू मस्त आहे ना? हां हां हा. ऐक, मधमाशा बघायच्या असतील तर माझ्या मागे ये. घाबरू नकोस हा. काही करणार नाहीत त्या. ये माझ्या मागे. मी भरपूर वर्षांपासून गल्फ मध्ये राहिलोय. चांगले पैसे कमवले तिकडे. मग इथे येऊन हे सगळं सुरू केलं.
हे थोडं सेफ्टीसाठी आता तसा सीझन नाहीये, पण एखादी वेळेस चेक करणं चांगलं असतं. बघितलंच की नाही? बघ तसं तुमचं नाव काय आहे? मी जयन. हा, माझं नाव सलीम आहे. इकडे मला आडीमाली सलीम नावाने ओळखतात. सर, वस्तीतल्या काही लोकांना आम्ही काल अटक केली आहे. सगळी मुलं गुंड आहेत. सर. हा. किती वाजता येणार आहे? ते 3 तर वाजतीलच सर. ठीक आहे. सर. नमस्कार सर. सर, तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. सर, त्यांनी तुमचा ड्रायव्हर आणि माझ्या मुलाला पण पकडलाय. आता तुम्हीच आमची मदत करू शकता सर. एक काम करा, हां. वस्तीतल्या काही माणसांना एकत्र करा आणि स्टेशनला मोर्चा हो, घेऊन ठीक आहे, जा. सर. बाकी मी बघून घेईन. चालेल सर. हॅलो जयन. हॅलो. मॅडम, मला नाही वाटत की हा राजीव आहे. याचं नाव तर ॲक्च्युली सलीम आहे. दोघं फक्त दिसतात एकसारखे. एक मिनिट जयन. काय म्हणालास तू? या माणसाचं नाव सलीम आहे. तो फक्त राजीव सारखा दिसतो. विचार कर जयन, राजीवच स्वतःचं नाव सलीम ठेवून राहत नसेल ना? पण का मॅडम? मला तिकडे बरीच कामं आटपायची आहे, तर विचार करतोय. तू एक काम कर जयन, फक्त आणखी एक दिवस तिकडे थांब. काय माहित, राजीवची माहिती कदाचित तिकडे मिळेल. हे बघ, गरज आपल्याला आहे, माहिती आहे ना? मी ठेवते. मी तर फक्त एक गरीब चहावाला माणूस आहे साहेब. तुम्ही माझ्या मुलाला का पकडून ठेवलाय? माझ्या मुलाला पण का पकडून माहिती आहे ना, ठेवलंय? इकडे पोलीस ऑफिसरची हत्या झाली आहे, म्हणूनच विचारपूस करण्यासाठी यांना पकडलंय. प्लीज तुम्ही शांत राहा जरा. आमच्या मुलांची काय चूक आहे? एका वेळी एकच बोला. आम्हाला उत्तर हे शांत हवं. बसा. आम्हाला उत्तर द्या. आरडाओरडा करू नका. साहेब बोलतायत. तुम्ही लोक आमच्या जा. पोरावर का संशय घेताय? इन्क्वायरी होईपर्यंत आम्ही त्याला सोडू नाही शकत. सोडावंच लागेल. त्यांना जरा बी काय झालं ना तर फासावर लटकेन मी. इथे सांगून ठेवतो तुम्हाला. मी आता निघतो. आणि तुमची इमानदारी चालणार नाही. या सगळ्यांना चला निघा. चला चला चला, जा. चला. जा इथून, चला. ए, चला इथून, जा इथून. तुम्ही पण जा. सीबीआयला सोपवा. पोलिसांची दादागिरी नाही चालणार. 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 केस सीबीआयला सोपवा. केस सीबीआयला सोपवा. केस सीबीआयला सोपवा. ज्यांना तुम्ही पकडून ठेवलंय ते सगळे कल्प्रिट्स आहेत का? होऊ शकतं की मोहन सोबत काहीतरी वाद झाला असेल. अजून कोणता पुरावा आहे तुझ्याकडे? बोल. बोलती का बंद झाली? तुला माहितीये तुझ्या एका चुकीमुळे मला किती लोकांना उत्तर द्यावी लागतायत, माहितीये? सर, सिच्युएशन अशी होती. सिच्युएशन गेलं तेल लावा. सनल, जेव्हा डिपार्टमेंट मधल्या कोणाचा मृत्यू होतो तेव्हा जे दुःख होतं त्याची मला जाणीव आहे, समजलं? बट प्रोफेशनली स्पीकिंग आपल्या डिपार्टमेंटचं इमोशनशी काहीच घेणं देणं नसतं. अशा परिस्थितीत आपल्याला जास्त मॅच्युअर होऊन विचार करायला हवा, समजलं? सर, आतापर्यंत तू जे केलंस ते खूप आहे. बस कर आता. आतापासून ही केस डेनिस फिलिपकडे दिली जाईल. अजून एक गोष्ट ऐक.
तुझ्यात आणि त्याच्यात जे वाकडं आहे त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. तू तुझ्या इगोला बाजूला ठेव. तुम्ही दोघं एकमेकांना कोऑपरेट कराल आणि केस सोडवाल. विषय संपला. तुझ्याकडून होकार आहे? येस सर. तू जाऊ शकतोस. सर, गेट मी डेनिस ऑन द लाईन. येस. हॅलो सनल, मी डॉक्टर दिव्या. मोहन सरांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट्स बद्दल मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. डॉक्टर, ही केस आता माझ्याकडे नाही, नवीन ऑफिसरकडे सोपवली. काही युवकांना कोणत्याही आधाराशिवाय अटक केल्यामुळे सीआय सनल विरोधात जनतेमध्ये खूप क्रोध दिसून येतोय. खऱ्या गुन्हेगारांना पकडण्याऐवजी या युवकांना सीआय सनलने व्यक्तिगत शत्रुत्वामुळे अटक केले असून यांना आरोपी ठरवले आहे. अशा गोष्टी जनता करत आहे. पुलियामध्ये चर्चा आहे की विशिष्ट मंडळाने या संदर्भात तक्रार देखील केली आहे. सीआय सनल आणि त्यांच्या टीमला चांगला धडा शिकवावा लागेल आणि ही केस सीबीआयला सोपवण्यात यावी. ऑपोजिशन पार्टीचे एमएलए यांचं म्हणणं आहे की देशामध्ये ही अशी गुंडगिरी अजिबात चालणार नाही. आपण यांच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. तर पुढच्या घडामोडी घेऊन आम्ही लवकरच परत येऊ. हॅलो, जॉन फिलिप बोलतोय. हां सर. हे बघा मिस्टर सनल, देविन माझा ड्रायव्हर आहे. तुम्ही त्याला विनाकारण अटक केली आहे. आम्ही विनाकारण काही नाही करत. तो सस्पेक्ट आहे. तुम्हाला कोणी सांगितलं? तुम्ही इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर आहात का? सर, मी आता बिझी आहे. तुम्ही आतमध्ये दंगा का करताय? तुझी जीभ जडली आहे का? त्याच्या मृत्यूला मी जबाबदार नाहीये. स्वतःला काय समजता तुम्ही? बघतच कसे बाहेर निघतात तुम्ही. खरा गुन्हेगार नाही मिळाला म्हणून मला पकडलंस ना? मला मारायला नाही जमलं म्हणून मला मारताय ना? माझं तुम्ही काहीच नाही करू शकत. काहीच नाही करू शकत. चल इकडे, चल. माझी चूक नाहीये तरी तुम्ही मला पकडून ठेवलंय. तुम्ही हे चुकीचं करताय. तुम्ही माझं काहीच वागणं करू शकत नाही. राहणार आहेस की नाही? चल ना, चल तिकडे. रिपोर्ट कर. सनल सरांनी हा रिपोर्ट पाठवला. सर, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. प्रवास व्यवस्थित झाला ना सर? चहा वगैरे काही? ही मुलं तर सनल, सोड या मुलांना. हा, सोड त्यांना. पक्के बदमाश आहेत ते. ते मी बघून घेईन. सोड. जाऊ देत त्यांना. अहो पण सर, हे इथले गुंड आहेत सर. पक्के नशेडी आहेत. आणि यांनी मोहन सरांबरोबर भांडण केलं होतं म्हणून त्यांनी त्यांना मारून टाकलं. सर, बाहेर भेटूयात. काय रे, मला डोळे वटारून बघतोयस तू? आता कोणी या एरियातून बाहेर नाही जाऊ शकत. रोज येऊन इथे सही करावी लागेल तुम्हा सगळ्यांना. निघ, चल.
अरे इथे इतकी चांगली जागा आहे आणि तू कुठे फिरायलाही जात नाहीस. तुला हवं तर माझी गाडी घेऊन जाऊ शकतोस. नाही भाऊ, इथे बाबांच्या जुन्या मित्राला शोधायला आलोय. ओ. ऐकलं तो इथे आजूबाजूलाच राहतो. इथेच राहत असेल तर भेटेल तो तुला. नाव काय त्याचं? त्याचं नाव आहे राजीव. हा त्या माणसाचा फोटो आहे माझ्याकडे. दाखव. अरे हा तर माझ्यासारखा दिसतोय. जगात एकसारखे दिसणारे 7 लोक असतात. हा, पण तू का शोधतोयस याला? गेल्या 13 वर्षापासून माझे बाबा जेलमध्ये आहेत. हो. त्यांची अवस्था खूपच खराब आहे. जर मी या राजीवला शोधू शकलो तर कदाचित मी बाबांना जेलमधून सोडवू शकतो. काय करू काहीच कळत नाहीये. काळजी करू नकोस. आपण त्याला शोधूया ना. संध्याकाळी माझ्या घरी ये. घर माहिती आहे ना? हो. ओके. तू तुझं डोकं शांत ठेवायला केव्हा शिकशील मित्रा? का सिगरेट लायटर? मला वाटतं खूप जास्त स्मोक करतोस. हं? स्टेशनमध्ये मोहन सरांशी सगळ्यांना खूप आपुलकी होती ना. हा, ते माणूस म्हणून चांगले होते. मग त्यांच्या मृत्यूआधी त्यांच्या वागण्यात काही बदल जाणवला? तुला काही वेगळं वाटलं होतं का? त्यांची बायको प्रेग्नंट आहे. डिलिव्हरी लवकरच होणार आहे. त्याचंच टेन्शन असावं कदाचित. बाकी तर मला काही वेगळं वाटलं नाही. बायकोचं स्टेटमेंट घेतलं ती होतं का? हॉस्पिटलमध्ये. फिजिकली आणि मेंटली ती ठीक नाही आहे. डिलिव्हरी झाल्यानंतरच त्यांची विचारपूस करू शकतो, डॉक्टरांनी सांगितलंय. हे वाटतं मर्डरच्या आधी त्यांच्यात हातापायी झाली असेल. एवढंच नाही, मोहन सरांच्या शर्टवर एक बूट प्रिंट पण सापडलंय. मृत्यूचं कारण त्यांच्या डोक्यावर खोल जखम आहे. मोहन सरांचा फोन पण मिसिंग आहे आणि मर्डर वेपन देखील अजून मिळालं नाही आहे. बरं ठीक आहे. आणखी काय? तुम्ही ज्या मुलांना त्या दिवशी जाऊ दिलात ना, मर्डरच्या दिवशी त्या दोघांचं भांडण झालं. आणि माझ्यावर जो मुलगा दादागिरी करत होता ना, तो रिटायर ADGP जॉय फिलिप्सचा ड्रायव्हर आहे. म्हणजे ते याच गोष्टीचा फायदा उचलत आहेत. सर तुम्ही काही म्हणा, ते नक्की या केसशी जोडलेले आहे. मला पूर्ण खात्री आहे. हे बघ, तू ना इमोशनली विचार करतोस. आपण युनिफॉर्मवाले सर्व्हिसमॅन आहोत. आपण लॉजिकली जास्त विचार करायला हवा. मर्डर सीनवरून तसं काही हाती लागले का? आय मीन, ज्याने हे समजू शकेल की ही मुलं तिथे उपस्थित होती, कोणतं वेपन वापरलं, अशी काही लिंक? मग त्याच्यानंतरच तू त्यांना पकडायला हवंतस. त्या तिकडचे लोक आपल्या विरोधात गेले. त्या SP ने भलं मोठं भाषण दिलंय. सनल, आपण एक काम करूया. एक नॉर्मल ट्रिक फॉलो करूया. जे लोक मोहनच्या जवळचे होते, सगळ्यात आधी त्यांची आपण विचारपूस करूया. ओके. त्यांना घाबरवून धमकवायचं नाही, आरामात. आणि त्याच वेळेस बाहेरून या गावात जे आले असतील आणि मर्डर झाल्याबरोबरच लगेच गावाबाहेर गेले असतील, त्यांची विचारपूस. आणि मला सगळे रिपोर्ट्स बघायचे आहेत. फॉरेन्सिक रिपोर्ट्स आणि सगळे CCTV फुटेज सुद्धा कलेक्ट करायचे. मला मोहनचे सगळे कॉल रेकॉर्ड्सही बघायचे आहेत. मोहनशी जोडलेली प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायची. मी काय म्हणतोय ते कळतंय? येस सर.
जरा ते पाणी दे ना. मी पित नाही. हा, बाहेर थंडी खूप आहे, थोडी पिऊन घे. अरे तू राहतोस कुठे? सध्या वेटीलपारामध्येच राहतो. अच्छा. आधी मल्याला पूजाला राहत होतो. आईच्या मृत्यूनंतर गाव सोडून तिथे गेलो. होतं असं. अरे घे ना, पकड. म्हणजे तुझ्या स्टोरीचा व्हिलन तो राजीव आहे. तसं बघायला गेलं तर त्याच्यामुळे आज माझ्या बाबांची ही अवस्था आहे. त्याला कसं शोधू काही समजत नाहीये. हा बोल सर. सर, सीसीटीव्ही फुटेज मध्ये मोहन सरांच्या घरासमोरचा माणूस दिसला होता, तो आठवतोय? त्या माणसाची कर्नाटक पोलीस मधून रिपोर्ट आली आहे. 3 महिन्याआधी रतन हल्लीमध्ये खून झाला होता. तो त्याचा प्राइम सस्पेक्ट होता. आपल्याला तिथे जाऊन पाहायला पाहिजे सर. हॅलो सर, मी केरळहून एसीपी डेनिस जोसेफ बोलतोय. नमस्ते सर. तुम्ही सुंदर सर बोलता? हा सर, बोला ना. सर, मला थोडीशी माहिती हवी. बोला ना सर. 3 महिन्यांपूर्वी रतनहल्ली मर्डर केसमध्ये जो अक्यूज होता, ती घाट मर्डर केस ना? हा, त्याच मर्डर केसचा फर्स्ट अक्यूज, त्याचीच थोडीशी माहिती हवी होती. ती माहिती मला मिळू शकेल का? हो, नक्कीच मिळेल सर. शुअर. ठीक आहे सर, मी येतोय. हां, ओके सर. थँक्यू. आता इथे कोणी नाहीये साहेब, सगळे निघून गेले. याला ओळखतोस? हे आमचे मालक आहेत. 3 महिन्यांपूर्वी यांची हत्या झाली. आणि हा? यानेच तर मालकांना मारलं होतं, मारून पळून गेला. बरं, तो मर्डर स्पॉट कुठे आहे? तो तिकडे आहे सर. जरा दाखवा. चला. तिथे कोणी नाही राहत साहेब. हा, हे जयराजची बायको आणि मुलगी कुठे आहेत? माहित नाही कुठे निघून गेले. गेल्या काही दिवसांपासून घराला कुलूप लागलंय. इन्व्हेस्टिगेशन आणखी टाईट करा. जयनच्या फॅमिलीची चालढाल का ठीक नव्हती. जयनला शोधताना आमच्या लक्षात आलं की त्याचे वडील सुद्धा जेलमध्ये आहेत. जर कोणी गुपचूप बॉर्डर क्रॉस करून आला असेल तर त्याची माहिती काढतो मी सर. तुम्ही काळजी करू नका.
हॅलो सर. ज्या दिवशी मोहनचा मर्डर झाला होता त्या दिवशीचे सगळे कॉल डिटेल्स मला हवे आहेत. हो लगेच पाठवतो सर. लवकर पाठव. हाय. हॅलो सर. प्लीज. बाकी सगळं ठीक ना? हो सर. आपली भेट इन्व्हेस्टिगेशनचाच एक भाग आहे ना? नाही असं नाही म्हणू शकत सर. माझ्या मनात काही शंका आहे. इफ यू डोंट माइंड. गो हेड. शक्य होईल तितकी मदत करेन. कदाचित तुझ्या सगळ्या शंका मिटतील. सर मला जाणून घ्यायचं होतं ती राजन केस काय होती? राजन. सर तीच 2008ची ड्रग बग केस. ओ हां राजन. सर नार्कोटिक्स डिपार्टमेंटकडून मिळालेल्या माहितीनुसार राजनला अटक करणाऱ्या सिक्रेट इन्व्हेस्टिगेशन टीमचे हेड तुम्ही होते. ज्या रात्री मोहनचा मृत्यू झाला त्या रात्री त्याने तुम्हाला कॉल केला होता आणि तुमच्या फोनवरून देखील त्या रात्री मोहनला कॉल आला होता. माझ्या माहितीनुसार सर त्याच्या बरेच दिवस आधी तुम्ही दोघं कॉन्टॅक्टमध्ये नव्हता, बरोबर ना? सर मग त्याच दिवशी तुम्ही त्याला कॉल का केला होता? तो कॉल राजन केसची माहिती पुढे देण्यासाठी केला होता का? मोहनने तेव्हा काही सांगितलं होतं मला आठवत नाहीये. पण ही गोष्ट अगदी बरोबर आहे डेनिस. असं जराही नव्हतं की आम्ही दोघं नेहमी एकमेकांच्या संपर्कात होतो. तुझ्या प्रश्नातच त्याचं उत्तर लपलेलं, हो ना? गव्हर्नमेंट इन्स्ट्रक्शन्सच्या नुसार टीम मेंबर्सबद्दल जनतेला कळू द्यायचं नव्हतं. मोहन, मी आणि टीमचे सगळे लोक सगळी माहिती लपवूनच ठेवायचो, ठीक आहे? जेव्हा मोहन पुल्या स्टेशनचा SI झाला तेव्हा काही अर्जंट गोष्टींना घेऊन त्यांनी मला कॉल केला होता. बरं सर, मग मर्डरच्या रात्री त्याला कॉल करण्याचं काय कारण होतं? ते मोहनच्या बायकोची डिलिव्हरी खूप जवळ आली होती. मला माझ्या एका फ्रेंडने एका डॉक्टरचं नाव सजेस्ट केलं होतं, तेच सांगायचं होतं. आणि काय विचारायचं आहे? नाही सर, थँक्यू. आय थिंक यू आर ऑन द राईट ट्रॅक. एखाद्या इन्व्हेस्टिगेटरला बघूनच त्याची क्षमता ओळखायची ताकद आहे माझ्यामध्ये. काही गरज लागली तर कॉल कर. आय एम ऑलवेज देअर टू हेल्प. चालेल सर. ओके. पण तो कर्नाटक बॉर्डरवरच आहे हे तुला कोणी सांगितलं? ॲडव्होकेट मुरलीजींची मुलगी पण तर आता वकील झाली आहे सर. त्यांनी जरा तपास केला तेव्हा त्यांना ही माहिती मिळाली. ठीक आहे, मी बघतो त्याबद्दल. ठीक आहे, आता तू जाऊ. ठीक आहे सर. तुम्ही त्यांना परत कधी बघितलं? यांच्या मृत्यूच्या रात्री. पण त्यांच्यात काय बोलणं सुरू होतं हे मला माहित नाही. आर्चर मेयर माझे फेवरेट होता. तुम्हाला थ्रिलर खूप आवडतं असं वाटतंय. मी असं मानतो की वकील हे नेहमी खरे आणि इमानदार असतात. माझं म्हणणं बरोबर आहे ना? ऑफकोर्स येस. गुड. तर मॅडम असं आहे की मोहनच्या हत्येच्या एक रात्र आधी जयंत त्याला भेटायला त्याच्या घरी गेला होता. तुम्हाला तर याबद्दल माहीत असेलच ना? सी, हे खरं आहे की जयंत माझा क्लायंट आहे. पण याचा अर्थ असा नाही की तो मोहनला भेटायला मला विचारून गेला होता. ऑफकोर्स. पण मला माहिती आहे की तुम्हाला बरंच काही माहिती आहे. हा तुमचा गैरसमज असू शकतो. पण मला जे काही माहीत आहे ते मी तुमच्यापासून नाही लपवणार. ही गोष्ट जवळपास मला वाटतं 10-15 वर्षापूर्वीची आहे.
माझ्या वडिलांनी राजनची केस कोर्टात सादर केली होती. तीच शेवटची केस ते लढले होते. तीच एक अशी केस होती ज्यामध्ये ते हरले होते. त्या ॲक्सिडेंटनंतर ते सुदैवाने वाचले आहेत. आता ते पॅरलाइज्ड आहेत. हा ॲक्सिडेंट व्हायच्या काही वर्ष आधी, म्हणजे 5 वर्ष आधी बाबा याच केसच्या मागे लागलेले होते. ॲक्च्युली या राजीवची माहिती पण मला बाबांच्या एका डायरीमध्ये मिळाली. वकील मॅडम, बोल जयन. सलीमच राजीव आहे. ते माझ्या बाजूला बसले आहेत. बोलणार का? कोणते? भाऊ, वकील मॅडम. हॅलो. हॅलो, मी ॲडव्होकेट मंजिरी बोलते. माहिती आहे, जयनने सांगितलं. आम्हाला सत्य सगळ्यांच्या समोर आणायचं आहे. कोणीतरी जेलमध्ये त्या गुन्ह्याची शिक्षा भोगतोय जो त्याने केलाच नाही. तुम्हाला आयुष्यभर सलीम बनून पश्चातापात जगायचं आहे की पुन्हा तोच राजीव बनून कायमचं ते शांततेचं आयुष्य जगायचं आहे तुम्हाला? निर्णय आता तुम्हाला घ्यायचा आहे. मी तुमचं म्हणणं अगदीच समजू शकतो आणि मलाही ते सत्य जगासमोर आणायचं होतं. राजनने जे पुरावे दिले आहेत ते अजूनही नीट सांभाळून ठेवलेत. मी जिथे कुठे जातो माझ्या सोबतच ठेवतो. मी येईन मुली, नक्कीच येईन. जयनने राजीवला शोधून काढलं तर ही गोष्ट फक्त मला आणि मोहन एसायला माहीत होती. जयनने राजीवला शोधलं त्यानंतरच त्याची हत्या झाली. म्हणजे त्यांच्यावर कोणाचं तरी लक्ष होतं. कोणीतरी आहे ज्याला राजीवच्या पुराव्यांची भीती वाटतेय. कोणीतरी आहे. जयराजन, लवकर आत ये. जयन, असं काही करू नकोस ज्याने आपली केस तकलादू बनेल. तू बेलवर आलेला साधा सुद्धा क्रिमिनल नाहीयेस. तू 2 हत्यांमध्ये प्राईम सस्पेक्ट बनलायस. मंजिरी मॅडम, मला नाही माहीत की माझं कुटुंब कुठे आहे. हे पण माहीत नव्हतं की गोष्टी इतक्या बिघडतील. जर तुम्ही म्हणत असाल तर मी स्वतःला सरेंडर करू का? मला माझ्या बायको आणि मुलीला भेटायचं आहे. तू त्यांना भेटायला गेलास तर त्यांचाही जीव धोक्यात टाकू शकतोस. फक्त पोलीसच तुझ्या मागे नाही आहेत. आणि तू त्यांची काळजी अजिबात करू नकोस. मी त्यांच्या सुरक्षेची सोय केली आहे. काही झालं तरी तू सरेंडर नाही करायचं. तू पकडला गेलास तर आपली सगळी मेहनत पाण्यात जाईल. मला वाटत नाही की मी स्वतःला एवढा वेळ थांबवू शकेन. आता तुझं पकडलं जाणं योग्य नाहीये. पण तू सरेंडर नक्कीच करायचं. ए भाऊ, एक चहा दे. दादा, एक चहा द्या, बिन साखरेचा. आ गया. हेलो, तो आला है. पकड़ पकड़ त्याला. पकड़. थांब.
ए थांब. तुम्ही रोज एवढी दारू पिता का भाऊ? दारूशिवाय मी एकही दिवस जगू शकत नाही. अख्खा दिवस दुसरी व्यक्ती म्हणून जगल्यावर रात्र शांत कशी घालवू? आता काय म्हणाला तुम्ही? तू राजनचा मित्र राजीवच्या शोधात इथे आलायस ना? हो. भीतीपोटी मी आपली ओळख लपवून ही नवीन ओळख धारण करून जीव वाचवत होतो. आणखी काय करणार? मी तुम्हाला वचन देतो, माझ्यामुळे तुम्हाला त्रास होणार नाही. मला फक्त माझ्या बाबांना जेलमधून बाहेर काढायचंय. मी राजनला मुद्दामहून नाही फसवलं, पण तो जयन, मी सांगतो ते नीट लक्ष देऊ नये. तो जॉय फिलिपमुळे गायब झाला होता. त्याच्याकडे माझ्या बाबांनी दिलेले सगळे पुरावे होते, ज्यांच्या मदतीने मी माझ्या बाबांची केस पुन्हा ओपन करणार होतो सर. आणि मी त्यांना वचन दिलं होतं की मी त्यांना त्रास नाही होऊ देणार. पण त्यानंतर इच्छा नसतानाही नको ते होऊन बसलं. मी माझं वचन निभावू नाही शकलो आणि यासाठी मी कायम स्वतःला दोष देतो. तुमची मदत मागून मी चूक केली. मला नाही माहित की यात तुमचा हात आहे की नाही, पण असं होऊ शकतं हे तुम्हाला माहित होतं ना? तुमच्यात थोडीशी पण माणुसकी नाहीये. तुम्ही तर अगदी आम्हाला चिरडू ऐका शकाल. ना, तुझ्या त्या केसचं काय झालं? फोन. एक मिनिट. तू आज जा जा. चल चल चल, मी येतो. हं? जयन, मी तुला स्पष्ट सांगतो, जर तुला वाटत असेल की तू माझ्या मागे लागलायस तर जीवनिशी जाशील हं? आणि जर तू गप्प राहिलास तर मी बघतो याबद्दल काय करता येईल.
बाकी सगळं तुझ्या हातात आहे. समजलं ना? विचार करून सांग मला. मोहन सर जॉय फिलिपच्या भीतीमध्ये जगत होते. त्यांची हत्या जॉय फिलिपनेच केली आहे. तो मलाही मारू शकतो. बेल मिळाल्यानंतर मी गायब झालो आणि बायको आणि मुलीला त्यांच्यापासून वाचवलं. खूप प्रयत्नाने जीव वाचवलाय सर. मी खरंच खूप घाबरून गेलो होतो सर. पण आता मी अजून सहन नाही करू शकत. मी सगळं माझ्यावर घ्यायला तयार आहे. फक्त माझ्या कुटुंबाला काही झालं नाही पाहिजे. लुक डेनिस, ही लोक काही साधी लोक नाहीये. म्हणून लक्षात ठेव, इन्व्हेस्टिगेशनचे फिगर आणि फॅक्ट्स एकदम परफेक्ट असले पाहिजेत. ॲब्सोल्युटली सर. प्रकाशचं कन्फेशन मिळालंय. जयंत सुद्धा आमच्या कस्टडीमध्ये आहे. या दोन्ही मर्डर केसमध्ये सर जयंतचा हात नाही आहे. खरं सांगायचं झालं तर जॉय फिलिपचा यात हात आहे. आपल्याला त्याची तपासणी करायला हवी सर. आर यू शुअर यू वॉन्ट टू डू दिस? ज्या केसमध्ये राजनला शिक्षा झाली त्यामध्ये खूप सारे ट्विस्ट आहेत. कोणते ट्विस्ट? वेल, जॉय फिलिपने त्या केसला हाताळलं होतं. त्यामध्ये मोहन सुद्धा भागीदार होता. राजनने एका मोठ्या ड्रग डीलरची माहिती मोहनला पास केली होती सर. त्यावेळी इतकी क्रुशल इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतरही त्यांनी कोणतीच ॲक्शन घेतली नाही आणि त्यांना भीती होती की ही बातमी कुठे मीडियामध्ये जायला नको. मोहन आणि जॉय फिलिपने राजनला मुद्दामहून अडकवलं सर. आणि तेच कारण आहे सर. सो आय एम व्हेरी शॉर्ट. वेल, तुझा अंदाज चुकला नाही म्हणजे झालं. जे पुरावे राजनने राजीवला सुपूर्द केले ते आता जॉय फिलिपकडे आहेत आणि तो त्याचा वापर या डीलमध्ये जे मोठमोठे लोक आहेत त्यांच्या विरोधात नक्कीच करेल. वेल, आय डोंट नो. पण जयंत जेव्हा राजीवच्या शोधात निघाला तेव्हा ही गोष्ट मोहनने जॉय फिलिपला सांगितली. आणि असू शकतं की मोहन आधीपासूनच यामध्ये सहभागी असेल आणि म्हणूनच तो पलटू नये याची फिलिपला भीती असावी. जेव्हा मोहनचा मर्डर झाला तेव्हा मोहन जॉय फिलिपला भेटला होता. सर, राजीव आणि त्याची भेट मी तुम्हाला सांगितली आहे हे त्यालाही माहीत झालंय. तो म्हणाला तो आपल्याला त्रास देणार नाही. या मुद्द्याला इथेच सोडून देऊया. जे झालं ते गंगेला मिळालं सर. आम्हाला कुटुंबाबरोबर सुखात जगायचंय सर. मी गुदमरतोय सर. ही उगाचची भीती, टेन्शन खूप झालं सर. तू जाऊ शकतोस मोहन. ओके सर. म्हणजे राजनने मोहनला ड्रग डीलची टीप दिल्यानंतरही जॉय फिलिपने राजनला खोट्या केसमध्ये अडकवलं होतं आणि आपला गुन्हा लपवण्यासाठी राजीवची पण हत्या केली. वेल, तर ही आहे तुझी फाइंडिंग, राईट? हा जो जॉय फिलिप आहे ज्याने मोहनचा मर्डर केला याचा काहीतरी पुरावा असेल ना तुझ्याकडे? सर, मोहनचा मर्डर रात्री 10:30 ते 11च्या मध्ये झाला होता मिळालेल्या माहितीनुसार. आणि त्याच वेळेस जॉय फिलिप सुद्धा घटनास्थळी होता. आम्ही मोबाईल टॉवर्स ट्रॅक केले ज्यामुळे लोकेशन समजतंय. सर, एवढंच नाही,
एक वकील होते ज्यांनी ही केस त्यावेळेस लढली होती. त्यांचं नाव आहे ॲडव्होकेट मुरलीकृष्णन. 5 वर्षांपूर्वी ॲक्सिडेंट झाल्यामुळे आता ते पॅरलाइज झाले आहेत. तो एक अपघात नव्हता सर. इट वॉज अ प्लॅन्ड अटेम्प्ट टू मर्डर सर. सर प्लीज मला त्याची तपासणी करावीच लागेल. त्याला कस्टडीमध्ये घेण्याची परमिशन द्या. माझी विनंती आहे सर. प्लीज सर. चला आतमध्ये. हा संपूर्ण प्लॉट 5.5 एकरचा आहे. हॅलो हॅलो अनिता. अनिता, आज जयनला बेल मिळाली आहे. कसा आहेस भावा? हो, तू चल माझ्या बरोबर. घरी सोडू? बोल ना. नाही ठीक आहे. ठीक आहे. हे बघ बाबा परत आले. बाबा बाबा परत आले. आजच्या जेवणात सगळे पदार्थ तुझ्या आवडीचे बनवले होते. आता सगळं ठीक झालंय ना, मग त्याच गोष्टीचा विचार करून चिंतित का व्हायचं? काही ठीक नाही झालंय आणि मी बेलवर बाहेर आलोय, पण अजूनही मी कल्पितच आहे. अशा गोष्टी का करतोयस? जाऊ दे आता. एक ना एक दिवस सत्य समोर येईलच ना. हो कदाचित, पण बाबांचं काय? मला पूर्ण खात्री आहे त्यांना फसवलं गेलंय आणि त्यांच्या लोकांनी मला पण फसवलंय. आपलं आयुष्य बर्बाद झालं आणि आता मी अब्रोड नाही जाऊ शकणार. चीनूला कधी चांगल्या शाळेत नाही पाठवू शकणार. सगळं ठीक होईल. नाही अनिता, पोलीस आणि कोर्ट आपल्या विरोधात आहेत. आपण एकटेच आहोत आणि जेव्हा आपलं कोणी नसतं तेव्हा स्वतःची काळजी स्वतःच घ्यावी लागते. बस कर. तुझं डोकं फिरलंय का?
अरे बच्चू अरे बच्चू बाबा तुम्ही इथेच आले. आहेत झोप बाळा झोप बाबा काही करण्याआधी आमचा विचार कर तू. आता आपण ठीक आहोत. चांगली नोकरी किंवा शाळा नसली तरी चालेल, फक्त आपण एकत्र असायला पाहिजे. होम मिनिस्टर होते, म्हणाले पोलीस आहेत की क्रिमिनल्स आहेत. क्रिमिनल्सला पोलीस प्रोटेक्ट करतायत ही बकवास बाहेर मीडिया पसरवते. स्वतःचं फ्रस्ट्रेशन माझ्यावर काढतोय. ती फाईल मला दे. सर ह्या सगळ्या एव्हिडन्सच्या डिटेल्स आहेत. मर्डरचं वेपन होतं हा गोल्फ क्लब. त्यावर मोहनचं रक्त सापडलंय. या फाईलमध्ये बरेचसे पुरावे आहेत सर. पण दुर्दैव असं आहे की मर्डर रिटायर्ड ADGP जॉय फिलिप फरार झालाय सर. कोणी सांगितलं त्याला? मला ही गोष्ट विचित्र वाटते सर, की मग मीच काहीतरी मिस करतो. सर तुम्ही मला का पकडलं? हा सोडा मला, सोडा मला. आडी माली सलीम, हे नाव तुला अजिबात शोभा देत नाही. तशी राजीव नावात काय खराबी होती? सर मी काहीच केलं नाही, मला सोडा सर प्लीज. मी ह्या जागेपासून दूर निघून जाईन. हॅलो नकोस. कुठे जाण्याची गरजच नाहीये. भरपूर झाली धावपळ. सर राजनने मला जे काय दिलं त्याच्यातलं मी तुम्हाला देईन सर. फक्त माझा जीव वाचवा सर. ते तर तुला द्यावंच लागेल भाई. तू खूप नशीबवान आहेस. सोपं मरण देतोय मी तुला खूप. सर मी परत इथे कधीच दिसणार नाही सर, विश्वास ठेवा सर. मी थोडं कन्फ्यूज होतोय. तू एक काम कर, तू त्या फाईल्स माझ्या माणसाला दे. कुठे ठेवली आहेस? तिथेच बेड खाली. आता मी तुझ्यावर दया दाखवू शकतो. सर तुम्हाला जे पाहिजे ते मिळालंय. ही फाईल इथेच जाऊन टाकू का? नाही, त्या फाईल्स मध्ये खूप मोठ्या हस्तींची नावं आहेत. इकडे घेऊन ये, कदाचित आपल्या कामी येतील. राजीव, आता तुझी सुटका होईल. एक तर तू जेपीला पकडू शकत नाहीयेस आणि हा तुझा माच. जेपीच्या घरून तुझी फाईल जप्त केली आहेस, त्यात बऱ्याच मोठ्या लोकांची नावं आहेत. या एका केसमुळे आपल्याला बाकीच्या बऱ्याच केस रिओपन कराव्या लागतील. मी तुला मोहनची मर्डर केस सोपवली होती, ती तू सॉल्व्ह केलीस. विषय तिथे संपला. त्याच्या पुढे जाऊन खोल तपास करण्याची गरज नाही, समजलं? म्हणजे तुम्ही माझ्यावर ही केस क्लोज करण्यासाठी प्रेशर टाकताय? माझं काम पूर्ण झालं नाही. माझ्या हिशोबाने ही केस सॉल्व्ह होणं अजून बाकी आहे. सरकार फक्त जनतेवर राज्य नाही करत, आमच्यावर पण करतं. तुला आवडत असेल किंवा नसेल, दॅट इज द सिस्टम अँड दॅट इज पॉलिटिक्स. हे तुझ्यासारख्यानं समजवण्याची गरज नाहीये. आणि जिथवर मला माहिती आहे तुझं काम आता पूर्ण झालेलं आहे. क्लिअर? सिस्टमच्या भीतीने आपण केस अपूर्ण कशी सोडू शकतो? मी आणि तुम्ही शपथ घेतली होती टू सर्व्ह अँड प्रोटेक्ट. तुम्हाला नाही वाटत आपण जे सांगितलं गेलं तेवढंच कर. आणि हे पोलिसांच्या बेसिक्स ट्रेनिंग बद्दल मला नको शिकवू, समजलं? हा, आणखी एक गोष्ट. जेपी आणि बाकी इतरांचा ही ड्रग कार्टेल केस मी एका फ्रेश इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर कडून करून घेईन. त्या ऑफिसरला तू चांगलाच ओळखतोस, कार्तिक श्रीनिवासन, IPS ऑफिसर. तू त्याला ओळखतोस ना? 2010 बॅच, स्कॉटलंड यार्ड ट्रेन, माहिती आहे? गुड. तो ही केस नक्कीच सॉल्व्ह करेल. त्याच्याच बरोबर तुझे सगळे डाऊट सुद्धा क्लिअर होऊन जातील. महत्वाची माहिती मी तुझ्यापर्यंत पोहोचवत राहील, ठीक आहे? अच्छा डेनिस, काही दिवसांसाठी तू सुट्टीवर जा. शिमलाला जा, काश्मीरला जा, चांगला वेळ घालव. स्वतःला रिचार्ज करून घे आणि मग परत ये. मी तुला यापेक्षाही मोठी केस सॉल्व्ह करायला देईन. एकत्र मिळून काम करू, काय म्हणतोस?
काय झालं? त्यानं लात मारली का? लाथ आता त्याला पडेल. चल. In the present case, the record before the court indicates that the petitioner, Mr. Rajan, who was convicted for case number 274/2008, is an actual facts, innocent, and the real culprit. In this case, still behind the way. This court hereby directing a district police chief to reinvestigate crime number 274/2008 and hereby order to release Mr. Rajan immediately. The court is adjourned. बघितलं? तोच आहे ज्याला सोडलं होतं. आता संपूर्ण ट्रॅक समजला? खरंच मॅडम तुमचे खूप हां. आभार. बरं ठीक आहे मॅडम, मी निघतो. मी इथे SI मोहन मर्डर केस इन्व्हेस्टिगेट करायला आलो आहे, जी आता सॉल्व्ह झाली आहे. इथून जाण्याआधी विचार केला, म्हटलं तुम्हाला भेटावं. तर तुम्ही इथे गुड बाय म्हणायला आलात. गुड बायच समजा, पण त्याआधी मला माझे डाऊट क्लिअर करायचे. ॲडव्होकेट मंजिरी मुरलीकृष्णन, तुमच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी केस आता सॉल्व्ह झाली आहे. आय मीन ॲडव्होकेट मंजिरीला आता कसं वाटतंय? एनिवेज, अभिनंदन. थँक्यू सर. जुन्या गुन्ह्याला लपवण्यासाठी जॉय फिलिपने 2 हत्या केल्या होत्या, पण सगळे पुरावे तसेच का सोडून गेला? ही गोष्ट तुम्हाला विचित्र नाही वाटत का, ॲडव्होकेट मंजिरी मुरलीकृष्ण? यात तुम्हाला कॉन्ट्राडिक्शन दिसून येत नाहीये का? तो एक DGP रँकचा पोलीस ऑफिसर होता. तो इतका मूर्ख नाही असू शकत ना? आणखी एक शक्यता आहे, काय कोणी त्याला फ्रेम केलं असेल? आणि जयंत सारखा साधारण वर्कर इतका ब्रिलियंट असू शकतो का? किंवा मग कोणी असा ज्याला कायदा खूप चांगला माहिती आहे, जसं कोणी वकीलही असू शकतो. सी, ही सगळी तुमची पोलीस थिअरी आहे. कारण कोर्टला फक्त पुरावा लागतो, जो सादर केला गेलाय. आणि सर, तुम्हीच तर ते सादर केलेत. एनिवेज, इट वॉज नाईस मीटिंग यू. डू टेक केअर. इट वॉज अ प्लेजर मीटिंग टू यू, मॅडम. वी विल मीट सून. मोस्ट वेलकम सर.
तुम्ही इतके चिंतेत का वाटताय बाबा? मी जॉय फिलिप बद्दल विचार करत होतो. सोडा ना त्याला, तो आता परत नाही येणार. फक्त तोच नाही, आता आपल्याला त्रास द्यायला कोणीच येणार नाही, हे वचन आहे. जर मी विचारलं तर खरं खरं उत्तर देशील का? तू मला जेलमधून कसं सोडवलंस? तू सरेंडर नक्कीच करायचंस, पण त्याआधी तुला एकदा त्याला कॉल करावा लागेल. स्वतःसाठी बनव की. माझ्यासोबत राहणारे खूप पुढे निघून जातात. आज तुमचा मूड एकदम मस्त आहे सर. माझा मूड ना नेहमीच मस्त असतो. सर, प्रकाशचा फोन आहे. म्हणतो जयंत पळून गेला. तो म्हणाला की तो रबर फॅक्टरीमध्ये घुसलाय. आपण तिकडे जायला हवं का? ए प्रकाश, नाही सर, आता हे नाही चालणार. अच्छा, चांगला गेम खेळलास तू. गेम अजून संपला नाहीये सर. आता मी सरळ मुद्द्यावर येतो. कदाचित ही गोष्ट तुम्हाला आवडणार नाही. अरे कुत्र्या, मरायला आणि मारायला हा जॉय फिलिप कधीच नाही घाबरला. आणि मी मेलो जरी ना, हे डिपार्टमेंट मला नेहमी लक्षात ठेवेल. सन्मानासहित मला निरोप देतील. माझ्या मृत्यूनंतर सण साजरा केला जाईल. आणि तू कसा मरणार? तुझ्या गळ्यामध्ये फाशीचा फंदा असेल राजनच्या पिल्ल्या. राजनच्या पिल्ल्याला फाशी कशी होणार? जर मी राजीवचा जीव घेतलाय तर मोहनला तुम्ही मारलाय. अरे गप्पांमध्ये वेळ का वाया घालवतोयस? हाडं तोडून टाकायची.
तू काय मला कुकुल बाळ समजतस का रे? हा? इथे येण्याआधी स्वतःच्या बापाला विचारायला पाहिजे होता की जॉय फिलिप काय चीज आहे. आता डिपार्टमेंटचा सन्मान तर तू विसरूनच जा. आणि राहिला प्रश्न निरोपाचा, तर तुझी इच्छा मी पूर्णच करणार. खूप छान कळलं मला. तुला नीट खोटही बोलता येत नाही. लहानपणापासून तू अगदी असाच आहेस. तू आणि तुझ्या गोष्टी. जा तिकडे. जयंतचं घर हेच आहे का? त्यांचं पार्सल आलं आहे. द्या मला द्या. ज्यांच्या नावावर रजिस्टर आहे त्यांनाच देऊ शकतो. रजिस्टर. तो बघा माझा मुलगा आला. हे घ्या. पासपोर्ट आला. या इथे सही करा. बाबा, माझा पासपोर्ट आलाय.
काय झालं? काय हा? काय झालं बाबा? अरे काय हा? या ना बाबा, या.